नमस्कार मित्रांनो, पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की तुम्हाला आज आपण कुठले ट्रेड दिले होते आणि मार्केटने आज कसं काम केलं, आपले किती ट्रेड बरोबर गेले. आज पूर्ण ट्रेड आपले 2 ट्रेड आपले एकदम करेक्ट गेलेले. बघा, पहिला ट्रेड तुम्हाला इथे दिला होता आपण या लेवलला, तुमचा एसएल हा दिला होता आपण आणि टार्गेट दिलं होतं तुम्हाला जवळपास 21,880 पर्यंतचं आणि तुमचा एसएल होता म्हणजे टोटल 30 पॉईंटचा एसएल आणि 70 पॉईंटचा टार्गेट. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर पहिलाच काही 10-15 मिनिटांमध्ये आपला ट्रेड हिट झालेला. तुमची ही एंट्री एसएल आणि टार्गेट. सेकंड आपण तुम्हाला सांगितलं होतं आज की नवीन लेवल्स तुम्हाला बनवून दिल्या होत्या, ज्यामध्ये आपण असं बोललो होतो की आज जे मार्केट आहे, जर या पर्टिक्युलर लेवलला सस्टेन करत असेल, हा झोन आपण ड्रॉ केलेला आणि जर या झोनच्या वरती मार्केट सस्टेन करत असेल तर आपण सांगितलं होतं की तुम्हाला कॉलकडे जावं लागेल आणि जर हा झोन सस्टेन नाही केला सपोज तर आपल्याला पुटकडे बसावं लागेल. आणि टार्गेट दिलं होतं मी तुम्हाला जवळपास इतकं, म्हणजे दॅट वॉज युअर टार्गेट. हा हाय दिला होता आपण टार्गेटमध्ये. म्हणजे आपण तुम्हाला इथे क्लिअर सांगितलं होतं की या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल, एक रिटेस्ट होत असेल, तर तुम्ही कॉलचा ट्रेड बाय करू शकता. या पद्धतीने तुम्ही लाईव्ह स्ट्रीम मध्ये आजच्या जाऊन बघा, तुम्हाला आपण दिलेले ट्रेड दिसतील. आणि पुटसाठी आपण बोललो होतो की जर मार्केट खाली पडलं, रिटेस्ट दिलं आणि सरळ न जाता जर पलटलं तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट जो आहे 21,700 पर्यंत वगैरेचं आपलं टार्गेट होतं. जवळपास खाली होतं टार्गेट आपलं 21,740 च्या जवळपास आपण टार्गेट दिलं होतं ते इतकं. तर मार्केटने काय केलं बघा, आज मार्केटने हा जो पहिला ट्रेड आहे आपला हा झाला होता. या लेवललाच आपण पहिल्या ट्रेड मध्ये एंट्री घेतलेली. हा छोटासा एसएल आणि आपलं टार्गेट. तर जवळपास आपल्याला इथे 70 पॉईंटचं टार्गेट आपलं इथे अचीव झालेलं दिसतं 30 पॉईंटच्या एसएल वरती. तर ओव्हरऑल आपण तुम्हाला सांगितलं होतं की हा पहिला ट्रेड झाल्यानंतर की जर मार्केट या ग्रीन बॉक्सच्या वरती सस्टेन करत असेल, अप जाईल आणि रिटेस्ट देईल, तर मार्केट या लेवलपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आणि बघा, मार्केटने या ग्रीन बॉक्सच्या वरती सस्टेन केलेलं, एक छोटासा रिटेस्ट दिलेला आणि अप, पुन्हा रिटेस्ट, पुन्हा अप, रिटेस्ट, साइडवेज, अप. तर परफेक्ट पद्धतीने मार्केट गेलेलं आहे. आता कोणी फक्त मिसअंडरस्टँडिंग करून घेत नका चालू की जो रिटेस्ट सांगितलेला आहे तो म्हणजे मी जो डायग्राम दिलेला आहे काढून तिथपर्यंत मार्केट राहील बा, असं नसतं ते. या डायग्रामचा अर्थ असतो असा होतो की या लेवलच्या दिलेल्या या पर्टिक्युलर लेवलच्या वरती मार्केट सस्टेन झालं म्हणजे त्याने ब्रेकआउट दिलं, त्यानंतर रिटेस्ट दिलं, तर मार्केट या पद्धतीने अप जाऊ शकतं असं. तर इथे बघा, मार्केटने ब्रेकआउट दिलेला, रिटेस्ट केलेला आणि अपसाईडला गेलेलं आहे मार्केट. तर या गोष्टीकडे लक्ष ठेवत चला. सो दोन्ही ट्रेड आज आपले जबरदस्त बसले. पहिल्या ट्रेडमध्ये आम्ही प्रॉफिट बुक केलेलं, सेकंड ट्रेडमध्ये आपण गेलेलो नाही. कोणी गेलं असेल तर सांगा. मग आता आपण बघूया की उद्या मार्केट काय करू शकतं. तर हे झालं पोस्ट मार्केट ॲनालिसिस. आज मार्केटने ग्रीन क्लोजिंग केलेली आहे
तर आपण त्याचा हाय आणि लो मार्क करून ठेवूया. जवळपास 200-250 पॉईंटच्या दरम्यान मार्केटने आज मुवमेंट केलेली आहे, 300 पॉईंट जवळपास. आता पुन्हा नेहमीप्रमाणे मार्केट कुठे ओपन होणार त्यावरती आपल्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. आपल्याकडे एक ट्रेंड लाईन सुद्धा आहे. आता या ट्रेंड लाईनच्या खाली मार्केट ओपन होतं की वरती ओपन होतं, दिलेला आपला जो बॉक्स आहे कालचा प्रिव्हियस डेचा लो आणि हाय याच्या मधात मार्केट ओपन होतं की वर होतं की खाली होतं, यानुसार आपल्याला मार्केटच्या ओपनिंगनुसार आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल की मार्केटचा ट्रेंड काय आहे. तर उद्या लाईव्ह मार्केटमध्ये जॉईन करा. याच्या खाली जर जात असेल तर मार्केट सरळ आपण पुटसाठी जाणार आणि याच्यावरती जात असेल तर मार्केट आपण कॉलसाठी जाणार. आता हे इतकं सोपं नसतं लेवल प्लेइंग करताना. लेवल प्लेइंग करताना बऱ्याचशा गोष्टी असतात, तर ते आपण लाईव्ह मार्केटमध्येच तुम्हाला सांगू शकतो की मार्केटचं मोमेंटम काय आहे, OI डेटा काय आहे, प्राइस ॲक्शन काय बनत आहे, त्यानुसार आपण डिसिजन घेतो. तर उद्यासाठी ही गोष्ट तुमची महत्त्वाची असणार आहे. आजची तारीख किती आहे? 14/15 पर्यंत आपल्याला हा झोन आपण थोडासा पॅरल चॅनलमध्ये यूज करूया. तर बघूया आपण मग उद्याचं मार्केट काय करतं. तर व्यवस्थित लक्ष ठेवा आणि त्यानुसार आपण उद्याला ट्रेड करूया. तर भेटूया मग उद्या. जर तुम्हाला लाईव्ह ॲनालिसिस आवडत असेल, पोस्ट ॲनालिसिस आवडत असेल मार्केट झाल्यानंतरचं, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.